आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात तिथे. ॲम्ब्युलन्सेसला साधारणपणे जे काही भाडं द्यायचं असेल तर तो सुद्धा भाडं कमीत कमी काय द्यायचं त्यासाठीची नियमावली तयार केलेली आहे. आणि खास करून जे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सेस चालवतात त्यांच्यासाठी सुद्धा पर किलोमीटर त्या जिल्ह्यातला RTO, रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर, कलेक्टर हे जे काही त्या जिल्ह्यातले दर असतात, जे प्रत्येक जिल्ह्यात व्हॅरी होतात, वेगवेगळे असतात, तर पर किलोमीटरपेक्षा अधिक रुपये घेता कामा नये. वेळेचा गैरफायदा रुग्ण आणि नातेवाईकांकडून करून घेऊन स्वतःची तुंबडी भरता कामा नये आणि माणुसकीचं खरं प्रदर्शनच या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये झालं पाहिजे असंच शासनाला अभिप्रेत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 1 किलोमीटरला वाजवी नफा ठेवून जे काही दर आज सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत त्या दरांपेक्षा जास्त जर दर घेतले तर त्या ठिकाणी त्यांचं लायसन रद्द करण्यापासून तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत सर्व अधिकार एपिडेमिक डिझीज ॲक्ट, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून कलेक्टर्स कमिशनरला देण्यात आलेले आहेत. आणि त्या माध्यमातून मला विश्वास आहे की खूप महत्त्वाचा नियंत्रण या ॲम्ब्युलन्सेसच्या सेवेच्या संदर्भाने येईल असं मला खात्रीपूर्वक विश्वासाने जनतेला सांगायचं आहे. आता एकच माझी अपेक्षा आहे की माध्यमांनी खूप चांगल्या पद्धतीनं याची प्रसिद्धी करून लोकांना, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, मी प्रिंट मीडियाला सुद्धा विनंती करेल की अगदी आपण त्यांना म्हणजे त्या जिल्ह्यातले काय दर असू शकतात पर किलोमीटरचे ते दर कलेक्टर आणि कमिशनर्सकडून घेऊन, RTOची जी कमिटी केलेली त्यांच्याकडून घेऊन त्याच दराने आपण ॲम्ब्युलन्सेसचा चार्ज लावला पाहिजे. कोणी जर त्यापेक्षा जास्त लावला तर त्वरित कंप्लेन करावं अशासाठी सुद्धा एक हेल्पलाईन प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावी अशी सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने जर कुणाची तक्रार आली की त्वरित त्यावर कारवाईसुद्धा झालीच पाहिजे, जेणेकरून एक जरब बसेल अशी अपेक्षा ॲम्ब्युलन्सेसच्या माध्यमातून कॅपिंग करत असताना सार्वजनिक आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून मला वाटतं. दुसरा एक महत्त्वाचा एकच आहे की RTO रेट ठरवणार असं तुम्ही म्हणता, प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळे दर असतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी दर वेगळे असू शकतात. म्हणजे त्या ठिकाणचा पेट्रोल प्राइसेस, डिझेल प्राइसेस या अनुषंगाने ते असतात. पण फार मोठा फरक नसणार. आपल्याला त्या कमिटीच्या माध्यमातून पर किलोमीटर काय रेट असावेत हे याला सुद्धा एक बेस असतो. त्या बेसला धरूनच कलेक्टर, RTO आणि जर महानगरपालिकेचा आयुक्त असेल तर त्या ठिकाणी आयुक्त हे बसून ते दर ठरवतात. दुसरा महत्त्वाचा निर्णय मला आज या ठिकाणी सांगायचं आहे की एक महत्त्वाची महानगरपालिकेच्या आयुक्तच्या अध्यक्षतेखाली आणि जिथे महानगरपालिका नाही तिथे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली आपण एक कमिटी जाहीर करतो आहोत. आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्या कमिटीचं काम असं राहील की साधारणपणे अनेक या कोरोना आणि कोविडच्या परिस्थितीत वाढत असलेली संख्या लक्षात घेता जे प्रश्न समोर येत आहेत, उदाहरण दाखल जर सांगायचं म्हटलं तर जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सचे नातेवाईक, प्रत्येकाला वाटतं की आमचा ICU मधला पेशंट किंवा आमचा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंटला आम्हाला बोलता यावं, पाहता यावं, माहिती घेता यावी. आज त्याची कोविड हॉस्पिटल आहे म्हणून एंट्रीच नसायची. आता मात्र आम्ही सर्व हॉस्पिटल्सना निर्देश आणि आदेश देतो आहोत की प्रत्येक हॉस्पिटल्सने, कोविड हॉस्पिटलने त्या ठिकाणी पेशंटसाठी एक ठराविक जागा नेमून दिली पाहिजे नातेवाईकांसाठी. आणि ते नातेवाईकांना त्यांच्या पेशंट्सला त्या ठिकाणावरून जर तो पेशंट ICUमध्ये नसेल, थोडाफार फिरत वगैरे असेल, ऑक्सिजनच्या ह्याच्यात असेल तर तो त्यांना तिथून वरून बोलूसुद्धा शकला पाहिजे. म्हणजे CCTV कॅमेरे हे ICUमध्ये आणि संबंध हॉस्पिटल्समध्ये बसवण्याच्या संदर्भातले आदेश आम्ही या निमित्ताने देतो आहोत, जेणेकरून आपल्या पेशंट्सच्या नातेवाईकांना पेशंट्सला पाहता यावं किंवा बोलता पण यावं, हा त्यातला महत्त्वाचा उद्देश आहे. नंबर 2,
म्हणजे CCTV बसवण्याचा एक आदेश, त्याचबरोबर पेशंट्सच्या नातेवाईकांना एक ठराविक डेझिग्नेटेड जागा देऊन त्यांना सुद्धा आतमध्ये येऊन काळजीपूर्वक मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्या गोष्टी मास्क वगैरेचा सगळ्या गोष्टी मेंटेन करून तो करण्याचा विषय असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आपण हे सगळं देखरेख व्यवस्थित होतीये का नाही ते पाहण्याच्या दृष्टिकोनातून मला असं सांगायचं की तज्ज्ञ डॉक्टर्सचा समावेश असलेली एक समितीसुद्धा त्या ठिकाणी कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर देखरेख करणार. म्हणजे कलेक्टरचे असेल, कमिशनर असेल, ते त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बसून त्या संबंधित सगळ्या गोष्टींवर देखरेख करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी ते करू शकणार आहे. तर मला असं म्हणायचं की हे एक आहे. आणि हेल्पलाईन ही कंपल्सरी प्रत्येक नातेवाईकाला त्यांच्या पेशंटच्या संदर्भात इत्थंभूत माहिती मिळावी यासाठीची एक डेडिकेटेड हेल्पलाईनसुद्धा असलीच पाहिजे. हे सुद्धा ही कमिटी, जी कमिटी आता कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यामध्ये काही आमचे हेल्थचे महत्त्वाचे अधिकारी आहेत. आता समजा मुंबई असेल तर इथे सगळ्या महत्त्वाच्या हॉस्पिटल्सचे डीन्स आहेत, काही HODs आहेत. तर अशा स्वरूपाने हे GR आम्ही आता निर्गमित केलेलं आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या कमिटीच्या माध्यमातून आपल्याला प्रामुख्याने व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि जरा लोकाभिमुख व्यवस्थापन किंवा त्या ठिकाणी पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक त्यांना जी काळजीचा विषय असतो तो सुद्धा राहू नये किंवा त्यांचे अनेक प्रश्न सुटावेत, हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. हेल्पलाईन कंपल्सरी असणारे, CCTV कंपल्सरी असणारे आणि या माध्यमातून मला वाटतं खूप मोठ्या पद्धतीचा आधार पेशंट्स आणि पेशंटच्या नातेवाईकांना मिळेल असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर मला त्यापेक्षाही पुढे जाऊन हेही सांगायचं आहे की कोविडमध्ये मृत्यू झालेले जे लोक आहेत त्यांचं जे काही अंतिम संस्कार केले जात आहेत तर मुंबईच्या आधीपर्यंत तिथेही थोडीशी आणखीन प्रॉपर व्यवस्था कशी करता येऊ शकेल ती व्यवस्था करण्याच्या संदर्भाने सुद्धा आम्ही या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून काम करत आहोत. तर मला वाटतं की तिथे सुद्धा सगळ्या पेशंटच्या नातेवाईकांना ज्या काही तिथल्या अडचणी येत आहेत त्या अडचणी दुरुस्त व्हाव्यात या दृष्टिकोनातूनची सुद्धा काळजी घेतली जाईल. असे पेशंट्स आणि नातेवाईकांच्या संदर्भाने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याची फाईल मी कालच रात्री सही केली. आज तासा 2 तासाच्या आतमध्ये तो GR सुद्धा तुम्हाला आमच्या शासकीय वेबसाईटवर पाहायला मिळेल. सर, एकीकडे तुम्ही म्हणता की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काही महापालिकांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी म्हटलं जाते अनलॉक करायचं, पण स्थानिक महापालिका असतील त्या लॉकडाऊन करताना तर त्यामुळे वाटतंय का की पुन्हा एकदा महाराष्ट्रात अशा पद्धतीने लॉकडाऊनची परिस्थिती नाही. असं आहे की आपण जर पाहिलं तर मालेगाव असेल किंवा हे तुमच्या ज्या काही दाटीवाटीच्या वस्त्या आहेत ह्या सगळ्या वस्त्यांमध्ये जर आपल्याला एक प्रॉपर फ्लॅटनिंग ऑफ कर्व झालेला आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो आहोत की तिथे नंबर्स वाढत नाही. कोल्हापूर असेल, सांगली असेल, फार नंबर वाढत नाही, फार किरकोळ प्रमाणात वाढत आहेत. आज आपण जगामध्ये जरी पाहिलं तरी एक पाहायला मिळेल की ठीक आहे थोडेफार नंबर वाढत असावेत. अनलॉक केल्यामुळे हा परिणाम होतो. थोडाफार संसर्ग वाढणार कारण कॉन्टॅक्ट्स येणार, कॉन्टॅक्ट्समुळे काही ना काही ॲक्सिडेंटल्स गोष्टी होणारच. तर यामुळे थोडा संसर्ग पण वाढेल, म्हणजे संक्रमण वाढेल, स्प्रेड वाढेल, तिन्ही शब्दामध्ये मी सांगेन. परंतु आपल्याला कायमस्वरूपी इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज बंद करून चालणार नाहीत. त्यामुळे एक नक्कीच आहे की आपल्याला जिथे खूप संख्या वाढतीये, जिथे लोक अनिर्बंध किंवा बेशिस्तीनं वागत आहेत आणि तिथे कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनाला असं वाटतं की नाही हा एरिया किंवा हा जरा भूभाग मोठा भाग आपल्याला पूर्ण जनता कर्फ्यू लावूनच त्या ठिकाणी दुरुस्त करता येऊ शकेल. यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.